तसेच मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना ड्रीम बॉयज त्याच्या विपक्षामध्ये असेल महाकाल 11. दोन्ही संघांना विनंती असेल की आपला 12वा खेळाडू समालोचक पॅनल मध्ये पाठवायचा आहे. ड्रीम बॉयज आणि महाकाल 11 आपला 12वा खेळाडू समालोचक पॅनल मध्ये पाठवायचा आहे. तसेच या स्पर्धेला डान्सिंग अंपायर आदरणीय सन्माननीय प्रमोदजी किणी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. महाकाल 11 आपला देखील 12वा खेळाडू समालोचक पॅनल मध्ये पाठवायचा आहे. ड्रीम बॉयज चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. ड्रीम मोटर्सचे ओनर मंगेश. ड्रीम मोटरचे ओनर अर्थातच मंगेशजी इथे मंगेशजी गोरे इथे उपस्थित झाले गेलेत आणि आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला ड्रीम बॉयज आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आदरणीय सन्माननीय ड्रीम मोटरचे ओनर्स मंगेशजी गोरे साहेब यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. मंगेशजींना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला ड्रीम बॉयज आणि महाकाल 11 आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचक पॅनल मध्ये पाठवायचा आहे, ज्याला 11 खेळाडूंची नावे माहिती असतील आणि तो आमच्यापर्यंत पोहोचवेल. तसेच या स्पर्धेला आदरणीय सन्माननीय प्रमोदजी किणी साहेब डान्सिंग अंपायर म्हणून त्यांना ओळखलं जातं, ते देखील इकडे उपस्थित राहिलेले आहेत. रोस्टन प्रेक्षकांना विनंती असेल की समोर तुम्ही उभं राहायचं आहे. समालोचक पॅनलच्या समोर जे प्रेक्षक उभे असतील त्यांनी थोडं बाजूला व्हायचं आहे. आदरणीय सन्माननीय उमेश दादा मोरे आदरणीय सन्माननीय उमेश दादा मोईक यांना विनंती करतो की तुम्ही देखील मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय सन्माननीय उमेश दादा मोईक आपण देखील या मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. ड्रीम बॉयज आपला देखील एक 12वा खेळाडू समालोचक पॅनल मध्ये पाठवायचा आहे. जाऊया मॅच कडे. मॅच ऑन आहे. एकीकडे असेल ड्रीम बॉयज, त्याच्या विपक्षामध्ये असेल महाकाल 11. तर ड्रीम बॉयची सलामीला आलेली जोडी धवल आणि कोणाल्याची स्ट्राईक एंडला आहेत ते म्हणजे धवल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहेत ते म्हणजे रोस्टन. राईट हँड साठी विकेट ओव्हर असेल धवल साठी. पहिला चेंडू होती रिव्हर्स अटॅक खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. चेंडू गॅप मध्ये आहे. थँक्यू सो मच.
सन्माननीय थँक्यू सो मच. सन्माननीय आदरणीय अगस्त्यजी सावंत, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. मोस्ट वेलकम. आइए पधारिए, तशरीफ लाइए. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटॅक खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडूला पाठवून दिलं सीमारेषा पार आणि ब्रँडेड चौकार येतोय धवलाच्या बॅट मधून. गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु चेंडू निघून गेला यशनिकाच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. जरूर आपण पाहिलं की डान्सिंग अंपायर प्रमोदजी केणी खरोखरच त्यांना का ओळखलं जातं त्यांनी दाखवून दिलं. गोलंदाज तयार होतोय. रोस्टन आपला तिसरा चेंडू टाकण्यास तयार धवलसाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु फटका फसलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि अशा प्रकारे धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 4. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहेत ते म्हणजे रोस्टन. गोलंदाज तयार होतोय धवल. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु चेंडू निघून गेला एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने. तिथे एक धाव कंप्लीट केली जाईल आणि 1च्या साहाय्याने धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 5. स्ट्राईक एंडला ते म्हणजे कुणाल. तर गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले ते म्हणजे रोस्टन आपला 5वा चेंडू टाकण्यास तयार. गोलंदाज तयार होते. रोस्टन 5वा चेंडू टाकण्यास तयार कुणाल साठी. राईट हँड साठी विकेट ओव्हर असेल. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु चेंडू निघून गेला यशनिकाच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि अशा प्रकारे धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 5. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रगतीपथावर पहिलं षटक हाताळत असताना रोस्टन आपल्याला पाहायला मिळत आहे गोलंदाजी मार्फत. तर सलामीला आलेली जोडी ड्रीम बॉय संघाकडून धवल आणि कुणाल याची. स्ट्राईक एंडला ते म्हणजे कुणाल. गोलंदाज तयार रोस्टन कुणालसाठी. पुन्हा एकदा पुढे येऊन केल्याचा जरूर प्रयत्न होता, चेंडू निघून गेला लॉंगअपच्या दिशेला. तिथं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 6. नो विदाऊट लॉस. सन्मानाची मानाची अशी स्पर्धा साई सम्राट मित्रमंडळ आयोजित सम्राट चषक 2026 भव्य दिव्य असं आयोजन म्हणावं लागेल. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षक वर्गांचं आणि मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर हाताळत असताना बॉलर नेम आणि गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले ते म्हणजे ऋषी गिरीश. पुन्हा एकदा ऑन द रेज खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु फटका फसला. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले ते म्हणजे वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळत असताना गिरीश. दुसरा चेंडू टाकण्यास तयार कुणाल साठी. राईट हँड साठी विकेट ओव्हर असेल. गोलंदाज तयार गिरीश. पुन्हा एकदा स्विच करण्याचा जरूर प्रयत्न होता, चेंडू निघून गेलाय फाईन लेगच्या दिशेने. क्या बात आहे, क्या बात आहे. चला प्रमोदजी किनी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. जबरदस्त आजच्या दिवसामध्ये पावसाळ्यात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून डेफिनेटली केलं जाईल. विनीतजी काते यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक जोडलं गेलंय. थँक्यू सो मच विनीतजी. ओव्हर टू यू. थँक्यू अजितजी. आदरणीय सन्माननीय विनीतजी काते साहेब यांच्याकडून डान्सिंग अंपायर प्रमोदजी केणी यांच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाज तयार होतोय.
पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आहेत. थँक्यू डीजे. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत होते. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा झाली आणि धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 11. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. इथं रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु चांगलं रनिंग म्हणावं लागेल धवल आणि कुणालच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय विनीजी यांच्याकडून डान्सिंग अंपायर प्रमोजी किणी यांच्याकरिता 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला गेलेला आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले ते म्हणजे गिरीश आपला 5वा चेंडू टाकण्यास तयार धवल साठी. राईट हँड साठी विकेट ओव्हर असेल धवल साठी. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. रनआउटची संधी होती परंतु तिथे एक धाव कंप्लीट केली जाईल आणि 1च्या साहाय्याने धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 13. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि ड्रीम बॉयज कडून सलामीला आलेली जोडी धवल आणि कुणाल यांची. 1.5 चेंडूचा खेळ शिल्लक झालेला आहे. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 13. नो विदाउट लॉस. गोलंदाज तयार होतोय. गिरीश आपला शेवटचा चेंडू टाकण्यास तयार कुणाल साठी. पुन्हा एकदा बॅटफूट जाऊन पंच केला. चेंडू निघून गेला थर्डमॅनच्या दिशेला आणि तिथे 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि 1च्या साहाय्याने धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 14. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 14. प्रेक्षकांना एक विनंती असेल की कोणी समालोचन पॅनलच्या समोर उभं राहू नये. थोडस बाजूला उभं राहायचंय प्रेक्षक वर्ग. तर 3रा षटक प्रगतीपथावर हाताळत असताना सांघिक 3रा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळत असताना प्रगतीपथावर हबीब आणि स्ट्राईक एंडला ते म्हणजे कुणाल आणि नॉन स्ट्राईक एंडला ते म्हणजे धवल. गोलंदाज तयार होतोय हबीब. राईट हँड साठी विकेट ओव्हर असेल कुणाल साठी. गोलंदाज तयार होतोय हबीब आपला पहिला चेंडू टाकण्यास तयार कुणाल साठी. राईट हँड साठी विकेट ओव्हर असेल. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटका सजवला परंतु काय झेल टिपली. किसी डिस्को में जाए, किसी होटल में खाए, हो किसी डिस्को में जाए, किसी होटल में खाए, कोई देख लेना हमें यहाँ कहीं घूम के आए हम. चलो इश्क लड़ाए, चलो इश्क लड़ाए, चलो इश्क लड़ाए सनम. थँक्यू डीजे. पहिल्या विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये कुणाल जातोय तंबूच्या आश्रयाला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत ते म्हणजे आकाश आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहेत ते म्हणजे हबीब. आपला 2रा चेंडू टाकण्यास तयार आकाश साठी. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊनचा विकेटचा मारा होता. सुंदर असं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी तिथे 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि 1च्या साहाय्याने धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 15. 1 गडी बाद होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहेत ते म्हणजे हबीब. आपला 3रा चेंडू टाकण्यास तयार. गोलंदाजाचं कौतुक करेन. आतापर्यंत 1 धाव त्यांनी खर्च केलेली आहे आणि 1 विकेट घेतलेले आहे. 3रा चेंडू टाकण्यास तयार होते हबीब. राईट हँड साठी विकेट ओव्हर असेल धवल साठी. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट खेळण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु चेंडू निघून गेला यष्टिकाच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि अशा प्रकारे धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 15. 1 गडी बाद होत असताना 2.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आहे. 4था चेंडू टाकण्यास तयार होतील हबीब धवल साठी. गोलंदाज तयार होतोय हबीब.
आपला चौथा चेंडू टाकण्यास तयार धवल साठी सलामीला आलेला फलंदाज धवल, ज्यांनी 6 चेंडू मध्ये 6 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत. गोलंदाज तयार होते हबीब, राईट हँड साठी विकेट ओव्हर असेल धवल साठी. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आहेत. वाईटचा इशारा येतोय, अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा झाली, अवंत रूपात भर पडली आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. एक गडी बाद होत असताना गोलंदाज तयार होतोय हबीब, आपला चौथा चेंडू टाकण्यास तयार धवल साठी. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु फटका फसला आणि तिथे एक धाव कंप्लीट केली जाईल आणि 1च्या साहाय्याने धाबलकावर धावा लागल्या, त्या म्हणजे 17. एक गडी बाद होत असताना अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल का आपण आकाश आणि धवल असे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत आहेत. तर गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहेत, ते म्हणजे हबीब, आपला 5वा चेंडू टाकण्यास तयार आकाश साठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, ते म्हणजे आकाश. पुन्हा एकदा स्लाइस केलाय, चेंडू निघून गेलाय तडमेंच्या दिशेला आणि तिथे एक धाव कंप्लीट केली जाईल आणि अशा प्रकारे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. एक गडी बाद होत असताना अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहेत, ते म्हणजे हबीब, आपला शेवटचा चेंडू टाकण्यास तयार धवल साठी. पुन्हा एकदा आडवे बॅट निघण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. अशा प्रकारे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावर धावा लागल्या, त्या म्हणजे 18. एक गडी बाद होत असताना प्रगती पथावर शेवटचं षटक, 4थं षटक हाताळताना मंदार सांघिक 4th आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना मंदार गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत आणि स्ट्राईक एंडला ते म्हणजे आकाश. गोलंदाज तयार होतोय मंदार आकाश साठी, राईट हँड साठी विकेट ओव्हर असेल. पहिल्या चेंडूवरती पुढे येऊन खेळलाय, चेंडू गॅप मध्ये आहे, चेंडू निघून गेलाय. थँक्यू डीजे. खरोखरच डान्सिंग अंपायर प्रमोदजी केणी सर्व प्रेक्षकांची मन आकर्षित केलेली आहेत. का त्यांना डान्सिंग अंपायर म्हणून ओळखलं जातं ते आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार होतोय, पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे, निघून गेलाय सीमारेषा पार. वाड्यावर या बाई, वाड्यावर या बाई, वाड्यावर या बाई, वाड्यावर या. क्या बात आहे. डान्सिंग अंपायर प्रमोदजी केणी यांचा आपण डान्स पाहिलात मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहेत, ते म्हणजे मंदार, आपला 3रा चेंडू टाकण्यास तयार आकाश साठी. इथे आकाशाच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार येत आहे आणि अंपायर देखील चांगलं नृत्य करत आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार होतोय मंदार, आपला 3रा चेंडू टाकण्यास तयार आकाश साठी. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, चेंडू निघून जातोय लॉंग ऑनच्या दिशेला. तिथे एक धाव कंप्लीट केली जाईल आणि 1च्या साहाय्याने धाबलकावर धावा लागल्या, त्या म्हणजे 27. एक गडी बाद होत असताना आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे, ते म्हणजे मंदार, आपला 4था चेंडू टाकण्यास तयार धवल साठी. राईट हँड साठी विकेट ओव्हर असेल. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु सेल्फ आउट. दुसरे विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये
धवल जातोय तंबूच्या आसऱ्याला. अपने दीवाने का कर दे पूरा हाल रे की अखियों से गोली मारे, की अखियों से गोली मारे लड़की कमाल रे की अखियों से गोली मारे लड़की कमाल रे की. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजे राहुल. दुसरे विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये धवल जातोय तंबूच्या आसऱ्याला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजे राहुल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे ते म्हणजे मंदार. आपला 5वा चेंडू टाकण्यास तयार राहुल साठी. राईट हँड साठी विकेट ओव्हर असेल. पहिल्या चेंडूवरती पुढे येऊन खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. चेंडू निघून जाते लॉंग ऑनच्या दिशेला. एक धाव कंप्लीट केली झाली. दुसऱ्या धावचा जरूर प्रयत्न होता परंतु एका धावामध्ये समाधान मानावं लागेल आणि 1च्या साहाय्याने धाबळकावर धावा लागल्या त्या म्हणजे 28. 2 गडी बाद होत असताना अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. एक्स्ट्रा कव्हर पॉईंटचे क्षेत्ररक्षण हटवून इकडे मिडॉनला एक क्षेत्ररक्षण तैनात केले गेले आहे. शेवटचे चेंडू लागण्यास तयार होतील मंदार आणि स्ट्राईक एंडला ते म्हणजे आकाश ज्याच्या बॅट मधून 2 ब्रँडेड चौकार आले. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये रनआउटची संधी निर्माण झाली परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपूर्ण समाप्त झालेला आहे आणि धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 28 आणि 29 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. महाकाल 11 संघाला. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघाची कॅप्टन आपण टॉस साठी यायचं विनंती असेल. पुढील मॅच इथे टॉस कंप्लीट करतोय तर या पुढील मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन या बोट टीम कॅप्टन आपण विनंती असेल पुढील मॅचचा टॉस तो लगेचच कंप्लीट केला जाईल. मंचाप्रमाणे काही गौड व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस तो आपण इथे लगेचच कंप्लीट करणार आहोत. चला ओमसाई कैवारी संघाचे कॅप्टन आणि आरात 11 संघाचे कॅप्टन आपण यायचे आपण करतोय पुढील मॅचचा टॉस. तर या बोट टीम कॅप्टन आपल्याला विनंती असेल पुढच्या मॅचचा टॉस तो इथे आपण लगेचच कंप्लीट करतोय. तिथे मॅच ऑन आहे. एकीकडे संघ असेल ड्रीम बॉयज त्याच्या विपक्षामध्ये असेल महाकाल 11. तर यानंतरची मॅच असेल आर्थ 11 त्याच्या विपक्षामध्ये असेल ओमसाई कैवारी. दोन्ही संघाचे कर्णधार या मुख्य मंचावर. यानंतरची मॅच असेल ओमसाई कैवारी त्याच्या विपक्षामध्ये असेल आरात 11. दोन्ही संघाचे कर्णधार मुख्य मंचावर यायचं आहे. आदरणीय सन्माननीय अतुल दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॅमेरामॅन मुख्य मंचावर दाखवायचा आहे. आदरणीय सन्माननीय अतुल दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आरात 11 संघाचे कर्णधार आणि त्याच्या विपक्षामध्ये आहे ओमसाई कैवारी संघाचे कर्णधार. नाणे कॉइन स्विंग केला जाईल अतुल दादा यांच्या शुभ हस्ते आणि आयोजकाने आपल्यापर्यंत अपडेट पोहोचवली. आरात 11 यांनी टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे ओमसाई कैवारी संघाला. जाऊया मॅच कडे. इकडे मॅच ऑन आहे. एकीकडे संघ खेळतोय ड्रीम बॉयज त्याच्या विपक्षामध्ये असेल महाकाल 11. ड्रीम बॉयज या संघाने धावफलकावर 28 धावा लावल्या आणि 29 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं महाकाल 11 संघाला. तर महाकाल 11 संघाकडून सलामीला आलेली जोडी ती म्हणजे गिरीश आणि गणेश याची. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या फटका सजवला आणि चेंडू निघून गेलाय. ब्रँडेड चौकार. सोनी दे नख गए सोने नख दे मैनू
सोने लगदे सोनी ते नखरे सोने लगदे मैनू सोनी ते नखरे सोने लगदे थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती गिरीशाच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार आला आणि चौकारच्या साहाय्याने संघाचं खातं देखील उघडलं आणि धाबलकावर धावा लागला त्या म्हणजे 4 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे ते म्हणजे आकाश. पुन्हा एकदा डीप फॉरवर्डच्या दिशेने फटका सजवलाय. तिथे एक धाव कंप्लीट केली जाईल आणि 1च्या साहाय्याने धाबलकावर बदल केला जाईल. धाबलकावर धावा लागला त्या म्हणजे 5. तिसरा चेंडू टाकण्यास तयार होतील आकाश गणेश साठी. येणारे चेंडू असतील 22 आणि विजयासाठी धावा असतील 24. गोलंदाज तयार होतोय आकाश. पुन्हा एकदा इथे बॅकफुट जाऊन पंच केलाय. चेंडू निघून गेलाय एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने. तिथे एक धाव कंप्लीट केली जाईल आणि 1च्या साहाय्याने धाबलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 6. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे. चौथा चेंडू टाकण्यास तयार आकाश गिरीसाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. चेंडू निघून गेलाय थर्ड मॅनच्या दिशेला. तोपर्यंत तिथे एक धाव कंप्लीट केली जाईल आणि 1च्या साहाय्याने धाबलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 7. नो विदाउट लॉस. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला आहे ते म्हणजे गणेश. पुन्हा एकदा बॅकवर्ड जाऊन पंच केला हलक्या हाताने आणि एक धाव तिथे कंप्लीट केली जाईल. सुंदर रनिंग गिरीश आणि गणेशाच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि अशा प्रकारे धाबलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 8. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. प्रगतीपथावर पहिलं षटक हाताळत असताना आकाश शेवटचा चेंडू टाकण्यास तयार गिरीसाठी. पुन्हा एकदा फुलरचा चेंडू होता. सुंदर असं क्षेत्ररक्षण लॉंगॉनच्या दिशेला आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 9. नो विदाउट लॉस. येणारे चेंडू असेल 18 आणि विजयासाठी धावा असेल 20 महाकाल 11 संघाला. तर गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळत असताना धवल लेफ्ट हँड साइड विकेट ओव्हर असेल. पुन्हा एकदा बॅकवर्ड जाऊन पंच केलाय. चेंडू निघून गेला गॅप मध्ये आणि येतोय ब्रँडेड चौकार. हमारी गली आ जाना जब दिल न लगे दिलदार हमारी गली आ जाना. काय सुंदर फटका सजवला होता गिरीश आणि चौकार आलं आणि चौकारच्या साहाय्याने धाबलकावर धावा लागले त्या म्हणजे 13. गिरीश आणि 5 चेंडू मध्ये 11 धावांची नाबाद खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. पुन्हा एकदा येते ऑफ पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आहेत. वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा होते. अवांतर रूपात भर पडते आणि टीमची संख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. खेळाडूंना विनंती असेल की पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांचा निर्णयाचा सन्मान करावाच लागेल. गोलंदाज तयार होतोय धवल. आपला दुसरा चेंडू टाकण्यास तयार गिरीश साठी. पुन्हा एकदा डीप फॉरवर्डच्या दिशेने फटका सजवला आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल आणि 1च्या साहाय्याने धाबलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 15. नो विदाउट लॉस. स्ट्राईक एंडला ते म्हणजे गणेश. पुन्हा एकदा फटका सजवला डीप फॉरवर्डच्या दिशेने. तिथे एक धाव कंप्लीट केली जाईल आणि 1च्या साहाय्याने धाबलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 16. 1.3 चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे. चौथा चेंडू टाकण्यास तयार धवल गिरीसाठी. पुन्हा एकदा हलक्यात आणि चेंडू खेळून काढलाय. रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु काय बॅकअप म्हणावा लागेल ड्रीम बॉयज संघाकडून आणि अशा प्रकारे एक धाव तिथे कंप्लीट केली जाईल आणि 1च्या साहाय्याने धाबलकावर धावा लागला त्या म्हणजे 17. 5वा चेंडू टाकण्यास तयार धवल गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडला ते म्हणजे गणेश. पुन्हा एकदा बॅकवर जाऊन पंच केलाय. चेंडू निघून गेलाय लॉंगॉनच्या दिशेला पण एक रनिंग कंप्लीट केली जाईल आणि अशा प्रकारे धाबलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 18. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले ते म्हणजे धवल आपला शेवटचा चेंडू टाकण्यास तयार गिरीसाठी पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु चेंडू निघून गेला यशनिकाच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 18. नो विदाउट लॉस. येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी धावा असतील 11 महाकाल 11 संघाला. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळत असताना प्रगतीपथावर राहुल आणि सलामीला आलेली जोडी ती म्हणजे महाकाल 11 संघाकडून गिरीश आणि गणेश याची. स्ट्राईक एंडला ते म्हणजे गणेश. गोलंदाज तयार होतोय राहुल पहिला चेंडू टाकण्यास. पुन्हा एकदा बॅक पुढे जाऊन पंच करण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु फटका फसला आणि चेंडू निघून गेला यशनिकाच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि अशा प्रकारे धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 18. अकरा चेंडू मध्ये 11 धावा विजयासाठी महाकाल 11 संघाला. तर गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहेत ते म्हणजे राहुल. आपला दुसरा चेंडू टाकण्यास तयार गणेश साठी. पुन्हा एकदा फुडवून केलेल्या हलक्या हाताने तिथे 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल आणि अशा प्रकारे धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 19. दहा चेंडू मध्ये 10 धावा विजयासाठी महाकाल 11 संघाला. तर गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहेत ते म्हणजे राहुल. आपला तिसरा चेंडू टाकण्यास तयार गिरीश साठी. पुन्हा एकदा इथे आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु फटका फसलाय आणि चेंडू निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि अशा प्रकारे धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 19. येणारे चेंडू असतील 9 आणि विजयासाठी धावा असतील 10. 9 चेंडू मध्ये 10 धावा विजयासाठी महाकाल 11 संघाला आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहेत ते म्हणजे राहुल गिरीश साठी. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आहेत. वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा होते आणि अशा प्रकारे धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 20. गोलंदाज तयार होतोय राहुल. पुन्हा एकदा फटका सजवला एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावामध्ये समाधान मानावं लागेल. येणारे चेंडू असतील 8 आणि विजयासाठी धावा असतील 8. 8 चेंडू मध्ये 8 धावा विजयासाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले ते म्हणजे राहुल. पुन्हा एकदा बॅक पुढे जाऊन जरूर पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू निघून गेला यशनिकाच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. अशा प्रकारे धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 21. 7 चेंडू मध्ये 8 धावा विजयासाठी महाकाल 11 संघाला. तर गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहेत ते म्हणजे राहुल. येणारे चेंडू असेल 7 आणि विजयासाठी धावा असतील 8. गोलंदाज तयार राहुल गणेश साठी. राईट हँड साठी विकेट ओव्हर असेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढले. रनआउटची संधी निर्माण झाली परंतु इथे 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि 1च्या साहाय्याने धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 22. 7 चेंडू मध्ये 7 धावा. पाहूया ड्रीम बॉय संघाचे कर्णधार कोणावरती जबाबदारी देतील आपल्या शेवटचा आणि निर्णायक षटक हाताळण्यास. सन्मानाची मानाची अशी स्पर्धा साई सम्राट चषक 2026 भव्य दिव्य असं आयोजन. आलेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंचं मान्यवरांचं आणि प्रेक्षक वर्गांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. पाटील नेटवर्क YouTube लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग देखील घर बसल्या या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. जाऊया मॅच कडे. मॅच ऑन आहे. 7 चेंडू मध्ये 7 धावा विजयासाठी. तर गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले ते म्हणजे सलीम. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने फटका सजवलाय. तिथे 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेने धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 23. येणारे चेंडू असतील 5 तर विजयासाठी धावा असतील 6 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहेत ते म्हणजे सलीम. सलामीला आलेली जोडी ती म्हणजे महाकाल 11 संघाकडून गिरीश आणि गणेश याची. स्ट्राईक एंडला ते म्हणजे गिरीश ज्याच्या बॅट मधून 10 चेंडू मध्ये 14 धावांची नाबाद खेळी ते मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. तर नॉन स्ट्राईक एंडला ते म्हणजे गणेश. येणारे चेंडू असेल 5 आणि विजयासाठी धावा असेल 6.
महाकाल 11 संघाला. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु इथे काय घडतंय, सुंदर यष्टीरक्षक म्हणावं लागेल. आणि थँक्यू डीजे. प्रेक्षकांना विनंती असेल की समालोचक पॅनलच्या समोर कोणी उभं राहू नये, थोडंसं बाजूला उभं राहायचं आहे. सर्व खेळाडूंना एक नम्र विनंती असेल की कृपया तुम्ही थोडं बाजूला उभं राहायचं आहे, कोणी समालोचक पॅनलच्या समोर उभं राहायचं नाहीये. पहिल्या विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये गिरीत जातोय तंबूच्या आश्रयाला. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजे तसेच अगस्त्यदादा सावंत यांच्याकडून हॅट्रिक घेतली. सलीम यांनी हॅट्रिक घेतली तर अगस्त्यदादा सावंत यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. 4 चेंडूमध्ये 6 धावा विजयासाठी महाकाल 11 संघाला. गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले ते म्हणजे सलीम. पुन्हा एकदा इथे जरूर फटका सजवला होता, परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आहेत. वाईटचा इशारा येतोय, एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा होते आणि अशा प्रकारे धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 24. एक गडी बाद होत असताना येणारे चेंडू असेल 4 आणि विजयासाठी धावा असतील 5. अगस्त्यदादा सावंत यांच्याकडून जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर दिलं जाईल. गोलंदाज तयार होतोय सलीम. पुन्हा एकदा रॅम्प शॉट करण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु इथे काय, अरे सुंदर अशी कॅच झेल टिपली गेली. जरूर रॅम्प शॉट करण्याचा जरूर प्रयत्न होता मंदार यांचा, परंतु मंदार जातोय तंबूच्या आश्रयाला. आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजे रोस्टन. 3 चेंडूमध्ये 5 धावा विजयासाठी. हाय व्होल्टेज सामना म्हणावा लागेल. एकीकडे संघ खेळतोय फलंदाजी मार्फत महाकाल 11 तर त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी मार्फत ड्रीम बॉयज. येणारे चेंडू असेल 3 तर विजयासाठी धावा असेल 5. 3 चेंडू 5 धावा विजयासाठी. गोलंदाज तयार होते सलीम तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजे रोस्टन. रॅटमसाठी विकेट ओव्हर असेल. पहिल्या चेंडूवरती पुढे येऊन खेळणार, परंतु इथे काय घडते, सुंदर असं विकेट किपिंग म्हणावी लागेल. My name is Lakhan, सजनों का सजन मेरा नाम है लखन. वाईट आला, 2च विकेट गेले नाही, 3 घेतले नाही ना. वाईट आला अजून आता घेतले तर ह्या बॉलवर 2 विकेट झाले ना. 2 विकेट झाले तर 3 झाले विकेट. तर सलीम ठरतोय हॅट्रिकचा मानकरी. अगस्त्यदादा सावंत यांच्याकडून सलीम याला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आणि सलीम याने हॅट्रिक घेतलेली आहे या मॅच मध्ये. तर येणारे चेंडू असेल 2 विजयासाठी धावा असेल 5. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहेत सलीम, काय गोलंदाजी म्हणावी लागेल. खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती म्हणजे सलीम याच्या माध्यमातून. 40 जरी गाठली तरी क्रिकेटचं भूत त्यांच्या अंगामध्ये आहे. 50ची उमर गाठली तरी सलीम यांनी क्रिकेटचं जुनून त्यांच्या अंगामध्ये आहे. तर 1 चेंडू मध्ये 5 धावा. गोलंदाज तयार सलीम तर स्ट्राईक एंडला ते म्हणजे हबीब. रॅटमसाठी विकेट ओव्हर असेल. 1 चेंडू 5 धावा. सलीम की हबीब. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा इथे काय घडतंय आणि विजयी ठरतोय ड्रीम बॉयज संघ. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. मेरा दिल दीवाना